तुम्ही एका टीव्ही सिरियल मध्ये पण अपिअर झाला होता, कानडी, बरोबर आहे ना? काय नाव होतं त्याचं? प्रीती इल्लद मिले, प्रेम नसले तर. प्रेम नसले तर. काय केलं होतं तुम्ही तिकडे? जजचा रोल. जजचा रोल केला. पण तुम्ही कसं काय सिरियल मध्ये काम केलं? नाही, मला कुठल्याही प्रकारचे तुम्ही कधी ऍक्टिंग केली आहे लहानपणी? कॉलेजमध्ये असताना कुठलंही नाटक करायचे तेव्हा. कुठल्याही प्रकारचे कला मला आवडतं. म्युझिक म्हणा, नाटक म्हणा, चित्र म्हणा, पेंटिंग म्हणा. मी पेंटिंग करत नाही, परंतु मला आवड आहे. आणि मला सांगा, तुम्ही इंजिनियर आहात, कॉम्प्युटर सायन्स इंजिनियर. इंजिनियर हा वृक्ष मानला जातो. तुमच्या सगळ्या आवडी म्युझिक आहे, लिटरेचर आहे, फिल्म आहे, किंवा बाकीच्या सगळ्या गोष्टी आहेत, तुम्हाला सगळ्या ट्रॅडिशनल गोष्टी आवडतात. हे कसं काय, याचा काय अर्थ लावायचा? माझं मी मजेत सांगते, माझे दोन्ही पार्ट ऑफ द ब्रेन इज डेव्हलप्ड म्हणून. आता मग मराठी मी एक फिल्म फेस्टिवल होतं प्रभातन, सगळं बघितले मी. परवा दिवशी मला कोणतरी म्हटलं, एक मराठी गाणं चांगलं कुठलं आवडलं? म्हटलं, मला काय माहित आहे, तू महाराष्ट्रीयन असून पण तुला माहित नाही. बाई मी विकत घेतला शाव, मला खूप आवडलं ते, खूप जगाच्या पाठीवर. आणि रामाशास्त्री प्रभूने आणि कुठलं ते शांतारामचं सगळं जुनं पिक्चर मी बघितलं. कुंकू, शेजारी सगळं बघितलंय. मला सांगा, तुम्ही प्रवास खूप केलात, खूप प्रवास केलात, काय शिकवलं तुम्हाला या प्रवासात? प्रवास केव्हाही एक ग्रेट टीचर असतं. एक शिकवते मला की हाऊ यू शुड ऍडजस्ट. की आय एम अ व्हेजिटेरियन. कुठेही गेले तर पण मला व्हेजिटेरियन प्रॉब्लेम असले तर पण मी कसं ऍडजस्ट करू शकते. लोकांना बघायला शिकतं, त्यांचं मार्केट बघायला तुम्हाला मिळतं. हाऊ सिविक सेन्स दे हॅव. मी केव्हाही परदेशाला गेले की पर्टिक्युलरली वेस्टर्न कंट्री, मी कॉमन टॉयलेट, पब्लिक टॉयलेट यूज करते. ते कसं ठेवलेलं आहे, आम्ही कसं ठेवतो. आणि भाषा टू सम एक्सटेंट, ट्रेन कसं ठेवतात आणि इतिहास कसं ठेवतात ते मला खूप आवडतं. मला सांगा, हे आजचं जे जग आहे, ग्लोबलायझेशन, हे शॉपिंग मॉल उभे राहत आहेत, तुम्ही बघताय जसं मुंबई होत आहे, तसंच बेंगलोर होत आहे, तसंच सगळ्या मेट्रो सिटीज होत आहेत. तुम्हाला आवडतं हे कल्चर? आता काय, मी नाही आवडते म्हणजे तर लोकांना म्हणेल ते मॅडम काय जुन्या गोष्टी बोलतात. मला खरं सांगू, आय लाईक. तुम्हाला गावातलं घर आवडत असणार, तुमच्याकडे बघून असं वाटतं. हो, आय ऑलवेज लाईक टू कीप ट्रेडिशन्स. आता बघा, इंग्लंड बघा, लंडन बघा. लंडनची कितीही बिल्डिंग 100, 200 वर्ष, 300 वर्ष पूर्वीच आहे. आता नोत्रे डॅम बघा, 1001 वर्ष पूर्वी आहे. तुम्ही आमचं जुनं घर पाडून तुम्ही माल करतात ना, मला ते आवडतच नाही. आमचं एक जुनं घर नाही, ते आमचं एक संस्कृती असतं. लोक कसं जागवले तिकडे, कसं राहिले तिकडे. आता सदाशिव पेठ बघा, पेशव्यांच्या काळात कसं होतं ते आम्हाला माहीतच होत नाही. ते सगळं तुम्ही घर 3 मजला 4 मजला असं केलं तर युअर सिटी विल लूज इट्स कल्चर. आता नवीन तुम्ही काय इमारत बांधता, सिटीचे बाहेर कोथरूडला म्हणा, आणि कुठं आता पुन्हा तरी बरेच मोठं झालं, नगर रोड म्हणा, तिकडे तुम्ही नवीन बांधा, पण तो ओरिजिनल गाव आहे ना तसंच ठेवा म्हणते. वन ऑफ युअर डायमेन्शन इज युअर कल्चर, युअर मदर टंग, युअर लव्ह फॉर द कंट्री, युअर लव्ह फॉर युअर पीपल. दॅट इज पार्ट ऑफ, दॅट इज इंटेग्रल पार्ट ऑफ युअर पर्सनॅलिटी असायला पाहिजे. नुसतं मी पैसे कमवते हे नाही. यू शुड हॅव इंटेग्रल पार्ट ऑफ ऑल दीज थिंग्स. म्हटलं तर तो एक परिपूर्ण माणूस असं वाटतं मला. मला सांगा, मी आता ही मुलाखत शेवटाकडे आली आहे. खूप तुमच्याशी बोलण्यासारखं आहे, तुमच्या आयुष्यापासून घेण्यासारखं आहे. तुम्ही तुमच्यातलं मला या सगळ्या मुलाखती जे जाणवत आहे की 100% खरेपण आहे, निखळ खरेपण आहे. इतक्या खऱ्या कशा तुम्ही आजच्या जमान्यामध्ये आणि कॉर्पोरेट जगात राहून एवढ्या खऱ्या तुम्ही कशा राहिला? इफ यू लाई, तुम्ही खोटं सांगितले तर तुम्हाला मेमरी चांगलं असायला पाहिजे. लास्ट टाइम मी काय खोटं सांगितले, कंटिन्युएशन पाहिजे. इफ यू टेल ट्रूथ, सत्य सांगितलं तर यू डोंट हॅव टू रिमेंबर एनिथिंग. आणि कशासाठी मी खोटं सांगायला पाहिजे, कशासाठी? आणि खोटं सांगून काय करायचं आहे मला? खोटं कशाला सांगता तुम्ही? काहीतरी एक पॉइंट, मला कुठलाही पॉइंट प्रूव्ह करायचं नाही. मला कुठलाही पॉइंट प्रूव्ह करायचं नाही. व्हॉट आय एम इज व्हॉट आय एम. माझेच बरेच दौर्बल्य असेल, आहे, माझे बरेच पॉझिटिव्ह आहे असेल, चालेल ना. मी एक व्यक्ती, एक माणूस आहे. मी माणूस म्हणून जगतो, माणूस म्हणून मला मृत्यू येतं, माणूस म्हणून मला आजार येतात, माणूस म्हणून मी आनंद करते, माणूस म्हणून मी दुःख करते, माणूस म्हणून मी हसते. मी अल्टिमेटली एक माणूस आहे. या होत्या सुधा मूर्ती. सुधा मूर्तींसारखी माणसं आजच्या जगात आहेत, हे एक आश्चर्य आहे, पण हा एक दिलासा सुद्धा आहे. सुधाजी, तुम्ही बोललात आमच्याशी, IBN लोकमतशी, मराठीत बोललात, खूप प्रेमानं बोललात, याबद्दल धन्यवाद. माझा पण धन्यवाद. तुम्ही पुण्याहून आले,
मुंबईहून आले आणि हे मुलाखत केले. मराठी प्रेक्षकांना माझा पर्टिक्युलरली धन्यवाद आहे विशेष.